झेडपी निवडणुकीत भाजप 1 नंबरचा तर शिंदेची शिवसेना 2 नंबरचा पक्ष ठरलाय। यावरूनच उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे। महायुतीनं पैशाचा माप वापर केला, पण पैशाचा महापूर निष्ठेच्या भिंती पाडू शकला नसल्याचं म्हणत त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। एका ठिकाणी सगळं पैशाचा महापूर होता, पण इकडे त्या महापुराला सुद्धा आपल्या निष्ठेची भिंत फोडता आलेली नाहीये। हे आता मनाला समाधान देण्यासाठी असे वाक्य चांगले वाटतात, परंतु एकदा पराभव हा पराभव असतो। राज्यात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या। या निवडणुकीत महायुतीच्या 3ही पक्षांनी मोठं यश मिळवलंय। झेडपीच्या या निवडणुकांमध्ये भाजप नंबर 1चा तर शिंदेची शिवसेना 2ऱ्या स्थानी राहिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस 3ऱ्या स्थानावर राहिली। आणि यावरूनच आता उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या पक्षांवर टीका केली आहे। झेडपीच्या निवडणुकीत महायुतीनं पैशांचा माप वापर केला, मात्र पैशांचा महापूर निष्ठेची भिंत फोडू शकला नाही, असं म्हणत ठाकरेंनी भाजप शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय। प्रतिकूल परिस्थितीत आपण निवडणुका लढलो, त्यामुळे उद्याचा काळ आपला असणार असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केलाय। आणि तुम्ही खरोखर कमाल केलेली आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे यश मिळवलेलं आहे। आणि मी आतमध्ये जे सांगत होतो की लोक आपल्याकडे बघतायत, एका ठिकाणी सगळं पैशाचा महापूर होता, पण इकडे त्या महापुराला सुद्धा आपल्या निष्ठेची भिंत फोडता आलेली नाहीये। त्याच्यामुळे उद्याचा काळ हा आपला असणार आहे। तर निवडणूक हरल्यावर मनाला समाधान देण्यासाठी अशी वाक्य चांगली वाटतात, असा टोला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरेंना लगावलाय। हे आता मनाला समाधान देण्यासाठी असे वाक्य चांगले वाटतात, परंतु एकदा पराभव हा पराभव असतो, तो कुणाचा काय असा ना। अनेक दिग्गजाचे लोक पडलीत म्हणून त्यांनी पराभव मान्य केला नाही, अशातला भाग नाही। एकदा निवडणूक आहे, याच्यामध्ये सर्व तंत्रमंत्र सगळं अवलंबले जातात आणि जो निकाल येईल तो सर्वांनी मान्य करायचा असतो। राज्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांची मालिका सुरू आहे। आधी नगर परिषद, नगरपंचायतीची निवडणूक झाली, त्यानंतर महापालिकांच्या आणि आता झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या। या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्र पक्षांनी चांगली कामगिरी केल्याचं दिसलं आणि त्यावरूनच आता ठाकरेंनी महायुतीवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप करत निष्ठावंतांचं कौतुक केलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।